तिवली आणि कोपरमध्ये दुसरी मॅच असणार आहे. पाटील मैदानावरती स्पर्धा आहे साबे. तर तिसरा सामना प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. तिसऱ्या सामन्याचा बेतवडे अजयचा संघ असेल त्याच्या विरुद्ध सापाड. तिसरा सामना चौथी लढत 18 तारखे. थोडीशी प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. लॉर्ड्सच्या ठिकाणी आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो लॉर्ड्सची. तर चौथा सामना 18 तारखेचा डायगर त्यांच्या समोर असणार आहे. उमेशचा संघ असणार आहे म्हातारडी संघ. म्हातारडेश्वर क्रिकेट संघ म्हातारडी. तर 18 तारखेचे लॉर्ड्स. तर यामध्ये 7 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी खिशात आहे माझ्या कारण ती शेवटला त्यांना खेळायचे देसाईला ते मॅच. तर 19 तारखेची लढत काटई आणि दिवामध्ये असणार आहे. तर दहिसर गावचे वैभव पाटील आपण आला असाल तर मंचावरती आपलं स्वागत आहे. दुसरा सामना 19 तारखेला आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातारडी विकी पाटीलचा संघ त्याच्या समोर दावडी. ही दुसरी लढत असणार आहे 19 जानेवारीची. तिसरी लढत प्रकाशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण वडवली सी आणि नारळीमध्ये असणार आहे. 2 शेजारी एकमेकांच्या समोर येतील. आणि चौथा सामना ही चिठ्ठी देसाईची चिठ्ठी आहे. तर बेतवडे बी आणि वागेश्वर देसाई मोरेश्वरचा संघ अशी 19 तारखेची चौथी लढत. हे सगळे लॉर्ड्सचं वेळापत्रक तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलं जाईल. आपण लगेचच वळूया. पुन्हा एकदा हे मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. दिनांक 18 तारखेला जीवदानी चषक आई जीवदानी चषक. पहिला सामना शिळ आणि खिडकाळमध्ये असेल. दुसरा सामना दातिवली वर्सेस कोपर असेल. तिसरा सामना बेतवडे जय हनुमान बेतवडे अजयचा संघ त्याच्यासमोर सापाड. चौथा सामना जय हनुमान डायगर वर्सेस म्हातारडेश्वर क्रिकेट संघ म्हातारडी उमेश पाटीलचा संघ. दुसऱ्या दिवशी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस जय गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा. दुसरा सामना म्हातारडी वर्सेस दावडी म्हातारडी विकीचा संघ असणार आहे. तिसऱ्या सामन्यात वडवली सी आणि नारिवली एकमेकांच्या समोर. चौथ्या सामन्यात देसाई जय वागेश्वर देसाई वर्सेस बेतवडे बीमध्ये. तर हे असे ड्रॉ आहेत 18-19 जानेवारीचे. आपण लगेच वळूया आता कॉमेडी बॉक्समध्ये. चालू सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील बाळू पाटील आपल्यासमोर. थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण बघतोय मॅच क्रमांक 4. आपण पहिल्या फेरीतील 4थी मॅच पाटील 11 संदर्भ विपक्ष आपण नीता स्मृती गावदेवी दहिसरमध्ये. दहिसर संघाने टॉस जिंकलाय आणि आपण पाटील 11 संदर्भ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पहिला गडी बाद झाला लवकर. त्यानंतर आपण तर एक धाववाली आपण व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या आपण स्थिर आहे. अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला नचिकेत पाटीलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. टॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा. नीता स्मृती आपण इथं गावदेवी दहिसर संघाच्या माध्यमातून. महेंद्राने टॉस जिंकला आणि सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि त्यानंतर आपण इतर बॅटिंगसाठी आमंत्रण केले पाटील 11 संदर्भ संघाला. पुढे अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्रायकेला नचिकेतला आपण पाहू शकता. नचिकेत पाटील. जबरदस्त चेंडू होता. यावेळेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला आपण तर नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ. चांगली गोलंदाजी बघायला खूप चांगली गोलंदाजी. खेळपट्टीचा पुरेपूर आता फायदा घेतो अजय. कारण खेळपट्टीचा विचार केला सकाळच्या सत्रामध्ये थोडासा लो फॅक्टर देखील होता तरी देखील धावा चेज झाल्या. पाल संघाने धावा केलं त्या पहिल्याच आपण मॅचमध्ये त्याने 3 गडी बाद 72 आणि त्या 73 धावा देखील केल्या राहुल पाटीलच्या भोपर संघाने. अजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला नचिकेत पाटीलला आपण पाहू शकता. राईट राऊंड इकडनं मारा करतोय. शापूरनं ऑन साईडला वळवला चेंडू. वेगाने चालला यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. प्लीज दहिसर संघ थोडं सहकार्य का. अनंत पाटील यांचं आगमन झाले त्यांनी विनंती असेल या. आपलं हार्दिक स्वागत. सतीश पाटील यांना विनंती होतं. हरिभक्त पर्यंत त्यांना विनंती असेल आपण या. पुढची मॅच असेल
कौसा विरुद्ध घेसर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, त्यामुळे दोन्ही टीमला सूचना असेल. घेसर आणि कौसा दोन्ही संघांना विनंती करतोय आम्ही, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, त्यामुळे थोडं सहकार्य करा, ही महत्त्वाची सूचना असेल. नक्कीच नितीन, आपण का सूचना करतोय, कारण वेळ आपण तर आपल्याला वाचला पाहिजे, कारण आज आम्हाला 9 मॅचेस कव्हर करायचे. आपण पाहू शकता 7 स्टँड सजले गेले आहेत आणि त्या 7 स्टँडच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण तर कव्हर केली देखील जाते. GTCच्या माध्यमातून प्रेक्षकांना उत्तम बसण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. कैलासवासी शेवंताबाई अनंत पाटील, आज आपण पहिले सुभाष पाटील यांच्या मातोश्रीत आपल्यात नाही, दत्ता पाटील यांच्या मातोश्रीत. यस नितीन. करसन पवार साहेबांचे आगमन झाले आमचे निजेगावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू बाळू पाटील. नक्कीच नितीन, प्रत्येक जण मान्यवर येते. सुमित आलाय गोलंदाजी मार्कवर. हो, चांगला चेंडू होता यावेळेला, बॅटरपर्यंत चेंडू सरळ यष्टीवरती गेलाय. सुमितला यश मिळतंय. बॅटर बाद. ऑल सुमित भोईरसाठी एक पारितोषिक आले. हंसिका 11 पिसिवली संघाचे पुरस्कर्ते नरेश भोईर पिसिवली यांच्याकडनं सुमित भोईरला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. पुढच्या दोन्ही टीम्स कौसा आणि घेसर पहिल्या फेरीतील 5वी मॅच. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. टॉस झाल्यानंतर आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. त्यामुळे या सातत्याने आम्ही सूचना करतोय. घेसर खूप चांगला खेळ या सीझनमध्ये आपण पाहिलं तर श्रद्धांजली चषकमध्ये सुद्धा चॅम्पियन आणि काल उंबाटेच्या स्पर्धेत सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरला. रियांश 11 आई गावदेवी घेसर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन. सुमित भोईराला आणि आपण तर यश मिळालं. आता स्ट्राईक एनला नवीन बॅटर प्रथमेश पाटील, या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. प्रथमेशने देखील आमच्याशी मगाशी बरीच बातचीत केली की थोडंसं दुखापतग्रस्त आहे, पण ही स्पर्धा खेळायची, त्यामुळे दुखापतीवर थोडं तरी आपण तर मात करून आता इथून दुखापत आहे ना, तिच्यावरती मलम कशाचा लावलं जाईल तर धावांचं, धावा कराव्या लागता येईल. तर 2 बॅटर बाद 4 धावा झाल्यात पाटील येऊन संदर्भ संघाच्या. सुमित आता आपण पाहू शकता 5 धावा. यस, 5 धावा धावफलकात आहेत. सुमित गोलंदाजी मार्कवर लेफ्टमर आहेत. हो, चांगला चेंडू त्या बैला शहरापासून दूर ठेवला, कट केला. इथं विकेटची शक्यता आहे, कोऑर्डिनेशन झालं नव्हतं. नो स्ट्राईकला आपण बैले तर नचिकेत होते, त्यांनी कॉल देणं फार गरजेचं होतं प्रथमेशला. प्रथमेश वेगाने निघाले होते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा पाटील येऊन संदर्भ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 त्यांचे प्रमुख बॅटर लवकर बाद झाल्यात. आता नचिकेत आणि प्रथमेशला मगासारखं करावं लागणार आहे, ज्याप्रमाणे आपण बघतो स्वप्नीलने यंगस्टरला संगतीला घेऊन विजय संपादन केला. सुमित गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. कोळेगाव एंड कडून सायकल नचिकेत शपल ऑन साईडला पण आता फ्लिक करायचं होतं. यावेळेला इथे विकेटची शक्यता होती, डायरेक्ट हिट होत नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहे. जिथे 1 धाव नव्हती ते 2 धाव झाले 1 बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना पाटील संदर्भ संघ 2 बॅटर बाद 8 धावा धावफलकाती लागल्या आहेत. धावा येत आहेत कशा त्या महत्त्वाच्या नाही, धावा येणं फार गरजेचं आहे खरं का. क्या बात आहे. साई शेलार कल्याण डोंबिवली परत महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, चांगले क्रिकेटर. प्रथमेशला रिव्हर्सला जर षटकार मारला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सुमित गोलंदाजी मार्कवर पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरती 1 धाव कंप्लीट केली आहे. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता 9 धावा. दोन्ही बॅटरमध्ये आता ना थोडीशी पार्टनरशिप होताना दिसते, छोटी पण महत्त्वाची पार्टनरशिप. खरं पार्टनरशिप आपण पाहिले तर नेहमी आपण पाहिले तर चांगली व्हायला लागते आणि त्यानंतर तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकता. ज्युनियर संतोष पाटील देखील बघा ट्रॉफ्यांकडं खूप चांगल्या आपण तर पद्धतीने पाहत राहिलं आहे, त्याच्या मनामध्ये त्या ट्रॉफ्या भरल्या आहेत. सुमित गोलंदाजी मार्कवर सायकलला प्रथमेश पाटील. हो, चांगला चेंडू तर खोदून काढला. यावेळेला आपण तर चेंडू जोपर्यंत जाईल चेंडू फील्ड होईल. 1 धाव कंप्लीट केली तर ड्रिल करून दाखवते कशा प्रकारे फटका खेळायचा होता. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो सुमित. P2चं षटक हाताळतं, वैयक्तिक पहिलं आपण पाहू शकता. संघाचं 2रं षटक घेऊन आलं आहे.
नचिकेश आणि प्रथमेश आपण बघितलं तर जे 2 बॅटर बाद झालेत ना, ते आता कुठेतरी आपण बघतो विसरून चांगली बॅटिंग करतात. कारण त्यांना माहिती आहे जर इथून आपण इथं 50-55 धावा झाल्या तर पाटील संदर्भ संघाची गोलंदाजी खूप चांगली. अतुलची 2 षटकं, प्रथमेश, सुमित, तू नचिकेश. हो पूल करायचा तर यावेळेला पुन्हा एकदा आपण तर शरीराच्या दिशेने वेगाने चेंडू आलाय. हाईट फॅक्टर आहे त्यामुळे बचावल्यात कदाचित. डॉट चेंडूची समाप्ती आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाटील संदर्भ संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये 10 धावा. आता प्रथमेश आणि नचिकेतला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नेक्स्ट मॅच कौसा विपक्ष घेसर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. प्रितेश पाटील देखील बघा सकाळी प्रचंड मेहनत बघितली आम्ही त्यांची. आम्ही यायच्या आधीच ते होते खेळपट्टीवर. आपण तर व्यासपीठाची देखील तिने देखभाल केली. कारण ही जबाबदारी आहे. आता त्यांच्यावरती जबाब आले. त्यानंतर अजून जे यंगस्टर आहेत त्यांच्यावरती जबाबदारी येणार आहे. म्हणून तरी 56व्या वर्षात यशस्वीरित्या वाटचाल करताना ही स्पर्धा दिसते. त्याचं कारण स्वप्नील आणि आमच्या बाजूला आपण बघितलं तर सुशांत. म्हणजे बघा विनोद पाटील, आमच्या गावात कोणताही आम्ही गुणलेखक ठेवणार नाही. आमचेच गुणलेखक काम करणार. आणि ही जबाबदारी आता प्रत्येकाने घेतली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. नाही असं काही नाही आहे. त्यांना बाहेर बोलो ना बोलो पण गावासाठी ते काम चांगलं करतात ना, तेच चांगलं आहे. 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहू शकता पुण्याचा गोलंदाज आलाय आदित्य आलाय. आदित्य पाहिजे आता कशा प्रकारे इथून आता गोलंदाजी करतो. प्रथमेश पाटीलला त्यांना इथून महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार. एक तर विकेटवर थांबणं आणि दुसरं म्हणजे धावा करणं. ऑन साईडला आपण पाहू शकता फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्र स्क्वेअर लेग, मिड विकेट, पडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. मिडॉनला देखील आपण अजयला पाहू शकता. चला दहिसर संघ जरा वेळ कमी घ्या. आदित्य गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला प्रथमेश. स्विच हिट केला. यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला. आपण बघितलं तर पॉइंट सीमा रेषा पार. 55 चौकार. साई शेलाकडून पाहू शकता. यावेळेला 14. प्रचंड गुणवत्ता आहे. आज दुखापतग्रस्त आहे. प्रथमेशला माहिती आता विकेट गेल्या आहेत. मला खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे. इथून धावा करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये जर बघितलं तर अजून आपण तर हेमंत सरकार देखील बॅटर आहे. तर माजी सरपंच घेसरगावचे आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झालं. स्वागत आहे त्यांचं मकर संक्रांत चषक 2025च्या या दुसऱ्या दिवसामध्ये. नक्कीच विनोद, या व्यासपीठावर भरपूर मान्यवर होतं आणि प्रत्येकाचा आदरपूर्वक सन्मान केला जातो. तर महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी आणि व्यासपीठावर तुमचा आदरपूर्वक सत्कार केला जातो. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला आपण होता त्यांच्या बाजूने चेंडू निघून गेला आदित्यचा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर थोडासा लाईन आणि लेंथमध्ये बदल केला आहे. खरं का आपण तर नेता स्मृती गावदेवी दहिसर संघ हा एक ताकदवान संघ. सातत्याने आपण बघितलं तर आपल्या परिसरात तो खेळतच असतो संघ. आदित्य पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक शाईनकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकेला प्रथमेश पाटीलला आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर. ओ चांगला चेंडू बॅटन फ्लिक केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. जो पण क्षेत्र शकतो इथे आपण बघितली तर विकेट सॅक्रिफाईड केली जाते. बॅटर बाद होतोय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. तिसरा गडी बाद झाला आहे. सांघिक यश मिळालंय. नवीन बॅटर येतं. यावेळेला आपण पाहू शकता शुभम येतोय. माहिती ना मग कसं दिलात झापक झुपक झापक झुपक. नचिकेत आपण जरा लवकर जरा डगआउटमध्ये, कारण का वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 1-1 मिनिट 2-2 मिनिट जेवढी वाचतील तेवढे फार महत्त्वाचे असतात संध्याकाळच्या सत्रामध्ये. आदित्य पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. प्रथमेश पाटीलने स्ट्राईक घेतली. 15 धावा दाखल करते. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. तिसऱ्याकडे पुढचा चेंडू सरळ बॅटने उडवलाय. चेंडू उंच गेलाय. लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. झेल ड्रॉप. चेंडू सीमारेषा पार. चौकार. प्रथमेशला जीवदान मिळतोय. आता त्याच्याकडनं अंदाज चुकला. चेंडू जेव्हा हातात येतो तेव्हा त्यांनी नजर हटवली आणि दुर्घटना घडली. चौकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 19 धावा. पाटील संदर्भ संघ. प्रथमेश आता चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार आले या षटकामध्ये. आदित्य ओ फटका चांगला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ हो गोट कॅच.
काय जबरदस्त झेल घेतला, कार्बन कमाल कॅच एका हातामध्ये. सोमनाथ भोईरने काय झेल पकडला बघा, लाजवाब झेल. सोमनाथनी इतका हायटेड आहे तरी पण त्यांनी स्वतःला स्ट्रेच केलं. झेल देखील त्याने पकडला खूप चांगला, बॉडी बॅलन्स देखील तेवढाच चांगला केला. नवीन बॅटर तर हेमंत पाटील. आत्ता हेमंतला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 19 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर अजून एक बॅटर बाद झाला आहे, चौथा बॅटर बाद झाला आहे. चांगली गोलंदाजी करतो आदित्य आपण पाहिलं तर. नाही, हा संघ देखील एक ताकदवान संघ, अष्टपैलू खेळाडू भरपूर आहेत या संघामध्ये. जयेश देखील आपण पाहिले तर एक चांगला वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं तर. सुमित आहे, राहुलला आपण पाहू शकता. महेंद्र देखील चांगली बॅटिंग करतो. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू सायकलला हेमंत पाटीलला आपण पाहू शकता. पचता आदित्य काय करतो या चेंडूवरती. हेमंत त्यांना चौकार षटकाराने त्याचं स्वागत करतो. हो, चांगला चेंडू तर बॅकफुट गेला, कट केला यावेळेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एक धाव इथे कंप्लीट केली, ते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाटील संदर्भ संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर गडी बाद झाले, तब्बल 4 गडी बाद, 20 अशी धावसंख्या. चला जरा फास्ट घ्यायचं आहे, 3 षटकं संपले आहेत. जर पाणी आपल्याला जलपान करत असेल तर आपण पिऊ शकता, तिथून अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. चला, कौशे संघाचे संघनायक आणि आपण घेसर संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहेत. साई भोईर देखील सामना एन्जॉय करण्यासाठी आले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले क्रिकेटर देखील आहेत. खेळाडू जलपान करतायत. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या मध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. तो दुसऱ्या स्पेलमध्ये सुमित भोईर यंगस्टर आहे. किती आपण म्हणतो कमी वेळात खूप प्रगती केली आहे खेळाडूने. सुमित आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. नरेश भोईर पिसोली यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी आपण तर सुमितसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हेमंतला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. हेमंत पाटील प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे, पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे, कारण फक्त 18 चेंडूमध्ये 20च धाव दिले. 4 बॅटर बाद झालेत. इथून जर 40-45च्या पार जायचं असेल तर हेमंतला आक्रमक बॅटिंग करावं लागणार आहे. पण आपण तर गावदेवी नीता स्मृती आपण तर दहिसर संघाची आपण तर गोलंदाजी खूप चांगली. सुमित वेगवान गोलंदाज. हो, आपण तर ड्राईव्ह करायचा होता, बॅटची आतली करावं लागले. चेंडू चाला पॉईंटला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 21 धावा. आता स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला शुभम आलाय. शुभमला खातं उघडायचं आहे. हाईट चांगली आहे, पायचा हाईटचा फायदा घेतोय का इथे सुमित. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय कोळेगाव एनकडून. सायकलला शुभमला आपण पाहू शकता. सुमित तू शुभम. हो, चांगला चेंडू होता यावेळेला. पुन्हा एकदा आपण तर इथे कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. बॅटर बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय दहिसर संघ. प्रत्येक गोलंदाजानं नितीन कर्ण विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय आणि एसटी रक्षकाने राहुलने खूप झेल चांगला घेतलाय. राहुल पाटील आपण पाहिलं तर एक चांगला क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू आहे या संघातील. नेक्स्ट बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला रणदीप येतोय. एक बंधुराज आपण तर मैदानात आहे, दुसरा बंधुराज मैदानात येतोय. रणदीप पाटील. रणदीप पाटील, कारण ह्या गावाचं वैशिष्ट्य सर्व खेळाडू पाटील बंधू पाटील नावाचे. 21. चला टॉससाठी या कौस्याचे संघनायक, घेसरचे संघनायक टॉससाठी यायचे. नाही, प्रितेश पाटील आम्ही सर्व खेळाडूंना फटाफटच यायला सांगतो, पण वेळ जाते कारण का प्रत्येक मॅच आपण बघितली तर शेवटपर्यंत रंगते. सुमित गोलंदाजी मार्कवर
लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. स्ट्राईक केला रणदीप. पूल केला यावेळेला, क्षेत्र खाली निवडलाय पण डीप मधनं क्षेत्ररक्षक आला यावेळेला. बॅकवर्ड स्कॉरला गुड थ्रो. काय फेकी केली, ऑन द स्टंप फेकी. संख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. दहिसर संघ बघा 4 झालेला संघ आहे. आपण बघतोय नेहमी हा संघ ना आपण तर नेता स्मृती गावदेवी दहिसर या नावाने मैदानात उतरतोय. सुमित गोलंदाजी मार्कस टाकला. हेमंत बॅकपोर्डर जाऊन स्क्वेअर कट केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक डी पॉइंटरच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. एकच धाव, एवढा चांगला फटका होता त्याच्यावर फक्त एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षण किती चांगलं होतं बघा. एक जयचा झेल सोडला तर या संघाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ग्राउंडिंग आपण तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. 23 धावा दाखल करते. तिसरं आपण तर 4थं षटक प्रगती होतं. तिसरं षटक संपल्यानंतर 4थं षटकात देखील काही चेंडू बाकी आहेत. सुमित रणदीप चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती नेत नव्हता. पंच वाईट चिखून करतायत. अवांत धावेने भर. धावसंख्या दाखल करते 24 धावा आपण पाहू शकता. दोन बंधुराज मैदानावर काहीतरी बातचीत करतायत. तर यानंतर आपण तर अजून एक षटक असणार आहे. रणदीप आता स्ट्राईक एंडला आहेत. एमन नो स्ट्राईकला आहे. संदीप पाटील उर्फ पिंट्या जर आपण सामना पाहत असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुमित चांगला चेंडू बॅट बटन निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. वेगाने इम्प्रेस करतोय सुमित. धाव संख्या फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकाती बघायला मिळत आहेत. आणि जर इथून विचार केला तर शेवटच्या षटकापर्यंत तब्बल आपण तर 31 ते 32 धावापर्यंत दाखवू शकतो. आपण तर जाऊ शकतोय प्रचंड स्कोर. पुणे गोलंदाजी मार्कस सुमित लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो. स्ट्राईकला रणदीप. हुक करायचं तर यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नाहीये. चेंडू सरळ जातो आणि क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडला जातोय. बॅटर बाद होतोय. अजून एक यश मिळत सुमितला. तो पाहायचंय. चला कौसा आणि घेसरचे कॅप्टन टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचं. येऊन सातत्याने आम्ही अनाउन्समेंट करतोय. नवीन बॅटर अतुल पाटील जरा लवकर या. सर्व खेळाडूंना विनंती आहे. आपण बॅटरना देखील विनंती की आपण बाद झाल्या लवकर जायचंय. येणारा बॅटर फलंदाज देखील लवकर यायचंय. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. नाही 2 षटकामध्ये आपण तर सुमितने धावा दिल्या 9 आणि त्याने बॅटर बाद केले 3. काय जबरदस्त गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अंतिम षटक घेऊन तर राहुल पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू एक स्ट्रायकर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. अंतिम षटकात हेमंत काय करतो पाहिजे. 24 झाले आहेत. या षटकात किती धावा होतात पाहिजे, किती धावांचं लक्ष राहतं आहे. आपण पाहिली तर नीता स्मृती गावदेवी दहिसर संघासमोर, कारण की संदप पाटील संदप संघ देखील सहजासहजी आपण तर मॅच सोडणार नाही आहेत. का त्यांची गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कशांकडून चेंडू सोडून दिला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती पडल्या तर चेंडू थोडासा टेकअप झाला, बाहेर निघाला. पंच आपण तर बॅटरला वाटलं की हा वाईड देतील पंच, पण नाही. पंचांनी मात्र कोणत्या प्रकारचं खूण केलं नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. राहुल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा होता, टाकला हेमंत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. अंतिम षटकामध्ये संघर्ष वाढलाय. हेमंत पाटील मैदानावर संघर्ष करतो. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. राहुल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पूल केला. यावेळेला खाली क्षेत्र निवडलंय. वाईडिश लॉंगॉनला वेगाने चेंडू चाललाय. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक आला होता. लॉंग ऑन मधनं क्षेत्ररक्षक त्यांना बेट करून चेंडू सीमारच्या पार. मच निडेड चौकार. कौसा गावचे साईनाथ टकले साहेबांना विनंती असेल आपण या आला असेल तर आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. कौसा संघाचे खंदेश समर्थक साईनाथजी टकले साहेब त्यांचा आम्ही मनपूर्वक
आणि सहर्ष स्वागत करतोय. नाही नितीन, कौसा संघ म्हटलं, कौसा गाव म्हटलं तर आम्हाला आठवतं आज आपल्यात नाही आहेत शिवराम टाकले, बैलगाडा आपण तर मालक, प्रसिद्ध शेकडा मालक असे आपल्यात नाही आहेत. 28 धावा फलकादी पुढे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला, यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून, सीमारेषा पार, पंचांचा तो षटकार. अशाच प्रकारचे शॉर्ट ऑफ लेनचे होते, पण हेमंत त्याच्यावरती बीट झाला होता. पण आता मात्र खूप चांगली बॅटिंग करत 34 धावा झाल्या आहेत. अजूनही चेंडू बाकी आहेत. आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर 2 मोठे फटके आले तर 40+ धावा होतील. अतुल पाटील बघा चेंडू चेक करतो. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, तो देखील चांगली बॅटिंग करतो. गोलंदाजी तर खूपच चांगली करतो. नितीन काळे सर, जुना बॉल आहे ना, आता जुना बॉल आहे ना, जुना चेंडू. कारण सकाळी फक्त आम्ही का सांगितलं आपण 2 मॅचेस ना, कारण देव फॅक्टर भरपूर होता म्हणून आपण सांगितलं की नवीनच चेंडू. पण आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण तर चेंडू कधी हरवला फुटला तर आपण तर नवीन चेंडू असणार आहे. आपण तर त्याच्या आधी जर नंतर हरवला 2 षटकाच्या नंतर तर जुना चेंडू दिला जाईल. तर या सूचना मी सातत्याने करतो. सकाळी फक्त जुनाच आहे ना. अजय पाटील सकाळी आम्ही का सूचना केल्या होत्या 2 मॅचेसला, कारण का दव फॅक्टर जास्त होतं, चेंडू ओला होत होता, त्यामुळे कधी चेंडू हरवला फुटला तर नवीन होता. पण आता बघा पुन्हा एकदा सूचना करतोय, जर 2 षटकाच्या आधी चेंडूचा हरवला फुटला तर नवीन आहे, त्यानंतर आपण तर जुना चेंडू दिला जाईल. नाही फक्त पहिल्या मॅचला नितीन आपण सांगितलं. आता राहुल तोयमन खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, मिड विकेटला वेगाने चेंडू चाललाय. आदित्य तो 1 धाव कंप्लीट केली, 2 होत आहेत का पाहायचंय. गुड थ्रो, बॅटर बाद. 35 धावा फलकाती लागल्यात आणि गडी बाद झाले तब्बल. आमचे गुणलेखक मला सांगतात यावेळेला 7 गडी बाद 35. धीरज मांगरुलकर देखील येत आहेत बघा, आल्या आल्या ट्रॉफ्यांकडे पाहणी करतायत. अंतिम चेंडू राहुल गोलंदाजी मार्कवास टाकला. हेमंत आता हेमंत काय करतोय, इथून षटकार चौकार मारतोय राहुल, त्यांना डॉट चेंडू फेकतोय. लॉफ केला, यावेळेला स्टँडिंग दिलीच्या मध्ये पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार शेवट गोड केलाय. व्यक्त करू, मात्र थोडंसं सहकार्य करा, कारण की आम्ही मॅचेस थोडंसं आपण मागे आहोत बघा. ही 34वी मॅच सुरू आहे. 5व्या मॅचचा आम्ही आता टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन या, कौसा आणि गेसर, आई गावदेवी गेसर आणि कौसागाव. साईनाथ टकले साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शिवराम टकले यांचा उल्लेख केला. भाऊ पाटील बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे कौसा म्हटल्यानंतर. कार्यसम्राट माजी सरपंच गेसरचे काशीनाथ पाटील यांना विनंती होतं आपण या, आपल्या शुभाचे टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 षटकाच्या चेंडू हरवला फुटला नवीन आहे, 2 षटकांचा तुम्हाला चेंडू जुना दिला जाईल, लक्षात घ्या. 6 सुप्रीमचे बॉल आहेत. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत, पहिल्यापासून सूचना दिल्यात. आई गावदेवी अंकुश 11 कौसा. काशीनाथ साहेबांना विनंती असते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस जिंकलाय ओमकार. 5 ओव्हरची मॅच आहे. आई गावदेवी अंकुश 11 कौसा या नावाने तुमचा संघ खेळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर गेसर संघ. बऱ्याच वेळा तुमच्या दोघांमध्ये मॅचेस झालेले आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करायचा निर्णय. ओमकार म्हटल्यानंतर आम्हाला आठवते मुंब्रा बॉईज असेल, जॉली बॉईज असेल, अशा मोठमोठ्या संघामध्ये शहरी क्रिकेट तू खेळतो, भरपूर क्रिकेट तू खेळलेले मला आठवतोय. मात्र एकंदरीत मकर संक्रांत ट्रॉफी 56वे वर्ष आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन नक्कीच खूप छान आहे, दरवर्षी छानच असतो. आता पण खेळायला मजा येईल आम्हाला. तर शुभेच्छा असतील ओमकार तुम्हाला. या मॅचसाठी काही सन्मान सुद्धा आम्ही लगेचच करणार आहोत. साईनाथ भोईर इथे उपस्थित गेसरचे त्यांचा सत्कार होईल. तर या साईनाथ भोईर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती असलेले प्रचंड प्रेम, स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत गेसरचे. मी मनोहर पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे साईनाथ भोईर गेसरचे त्यांचा सत्कार करायचे. बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. नीता स्मृती दहिसर. वेळेच्या बाबतीत आपण भरपूर मागे आहोत, त्यामुळे या सूचना आम्हाला द्याव्या लागतात. त्यानंतर निजगावचे पंडितनाथ पाटील इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. तर या
पंढरीनाथ पाटील आपलाही सत्कार होईल. पंढरीनाथ पाटील साहेबांना विनंती असेल या आपण आपलाही सत्कार होईल. मनोहर पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करा. पंढरीनाथ पाटील या. त्यानंतर करसन पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या. करसन पवार साहेब आपण या, आपलाही सत्कार होईल. विशाल पवार यांचे पिताश्री आपण पाहतोय. करसन पवार साहेब, विशाल पवार हे नाव भरपूर चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांचे पिताश्री करसन पवार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. नीता स्मृती दहिसर संघाची सलामी जोडी मैदानात दाखल झाली. त्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच घेसरचे खंदे समर्थक माजी सरपंच घेसरचे काशीनाथ पाटील यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. तर या. काशीनाथ पाटील सुरेशजी रसाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर कौसा संघाचे खंदे समर्थक साईनाथ टकले साहेब इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. तर या साईनाथ टकले साहेब आपलाही सत्कार होईल. मी सुरेश रसाळ यांना विनंती होतो की साईनाथ टकले यांचाही सत्कार करायचे. चला चला मॅच सुरू करा प्लीज. पाणी घेऊन गेलेत का मैदानात? जरा लवकर या बाहेर प्लीज, मॅच थांबली आहे. थोडं सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत आपण भरपूर मागे, जरी आपण एक एक्स्ट्रा दिवस ठेवलाय मात्र 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, लक्षात घ्या. साईनाथजी टकले साहेब आपण पाहतोय, कौसा गावचे समाजसेवक, यांचा सन्मान केला जाईल. दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. दादांचा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. ज्या प्रकारे शिरोण टकले साहेबांचा मी उल्लेख केला, बाबू पाटील बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव राहिलेलं आहे. आणि गणेश मात्रे कौसा गावचे आपण आला असाल तर आपण या, आपले हार्दिक स्वागत. एक काळ कौसा गावासाठी ज्याने गाजवलं आहे ते गणेश मात्रे. आता थोडेसे क्रिकेटपासून दूर असतात गणेश मात्रे, मात्र त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. पुढच्या सामन्यामध्ये आयगावदी अंकुश 11 कौसाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये आयगावदेवी घेसर टीमला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीन, थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. 43चं टार्गेट, पहिलाच बॉल हॉफॉली करत असताना पाठवलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. आपण बघतायत उसळणारा चेंडू. अतुल पहिले षट घेऊन येतोय आणि फलंदाजीसाठी आपण बघतायत अजय आणि मिलिंद हे 2 सलामीवीर. नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ मैदानावरती 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर मैदानावरती उतरलेली आहे. एकूण 7 विकेट गमावले. संदप संघाने 41 ही धावसंख्या धावफलकावरती लावलेली. आजच्या दिवसातील सगळ्यात कमी धावसंख्या आपण बघतोय पहिल्या 3 सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये. वेळेच्या बाबतीत सगळ्यांना आम्ही सूचित करतो की प्लीज कॉपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका, शक्यतो विनाकारण एकत्र येऊ नका, वारंवार मॅच थांबू नका. निरंतरपणे मॅचेस सुरू होणं फार गरजेचं आहे. 9 मॅच कव्हर करायचे. अतुल सुंदर चेंडू होता. गुडल्यात अगदी पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय हा डॉट बॉल. अतुलकडे प्रचंड अनुभव आहे. अतुल सातत्याने आपण बघितलं तर कित्येक वर्ष खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघासाठी देखील फ्रंटलाईन बॉलर म्हणूनही त्याने काम केलेलं आहे आणि फार वर्ष तो खेळतोय संदप संघासाठी. ओ हो हो, मिडॉनला तिथे प्रथमेश होते आणि एक सोपा जेल. प्रथमेशने टिपलाय पहिल्या विकेटचं पतन. मिलिंद बाद होतं. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला. अगदी समोर प्रथमेश होते, त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू त्या ठिकाणी अगदी जाऊन विसावतो आणि पहिल्या विकेटचं पतन. तर 12th मॅच तुमच्याकडे ते पारितोषिक ठेवून द्या आपण. तर सोमनाथ भोईर
त्यांनी जो झेल पकडला त्यासाठी दत्ता इंदारकर जे दहिसर मोकाशी पाड्याचे कॉमेंटेटर आहेत, सिनियर कॉमेंटेटर आहेत, ते मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या वतीने 500 रुपये सोमनाथ भोईरसाठी आलेले आहेत. तर सौरवच्या देखील शुभेच्छा आल्या. सौरव दहिसर संघाचे, दहिसर गावाचे उत्कृष्ट कॉमेंटेटर, त्यांनी संघाला शुभेच्छा दिलेल्या, स्पर्धेलाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पहिल्या विकेटचं पतन फलंदाज मिलिंदच्या जागेवरती संघनायक महेंद्र मैदानावरती आलेले आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कित्येक वर्ष या संघासाठी खेळत आहेत. एक उत्कृष्ट संघनायक म्हणून देखील त्यांची ओळख राहिली आहे. बघूया अतुलच्या समोर महेंद्रा. हो, यावेळेस मात्र गॅपमध्ये स्लाइस केलंय. वॉट अ शॉट, सुंदर फटका, पण तिथे चेंडू थांबलाय का नाही, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय महेंद्रच्या बॅटमधून हा चौकार. केलं होतं फुल लेन चेंडू ऑफ स्टंप होती होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, पण सुंदर पद्धतीने खेळले. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेट झोन मध्ये जातोय. केवळ एक धाव दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत 7 धावा. टार्गेट फार मोठं नाही आहे, पण या टार्गेटला मोठं बनवावं लागेल संदर्भ संघाच्या गोलंदाजांना. या मैदानावरती आपण बघतोय सातत्याने धावा येताना दिसतोय. मगाशी आमची चर्चा सुरू होते. कालच पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 4 षटकार आले सलग, 67 धावा बघितल्या. आणि त्यानंतर मी म्हटलं होतं की संकेत दिली आहे त्या खेळपट्टीने की धावांचा पूर येईल. 6 धावा आहेत. बॉलिंग मार्कवर अतुल. हो हो, वेगवान चेंडू, वेगाने इथे मात्र चकावलाय. हा चेंडू संपर्क झाल्याने बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये पडल्यानंतर स्लाइटली बाहेरही निघतोय. अप्रतिम डिलिव्हरी. अखेरचा चेंडू होता. षटक संपलं. पहिलं धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 6 धावा. विजयासाठी 42 धावांची गरज आहे. अजूनही 36 धावा करायच्या आहेत आणि त्या देखील 24 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड 9.00 असणार आहे प्रति ओव्हर मागे. पहिलं षटक चांगलं राहिलं, 6 धावांचं राहिलं आहे. मात्र बघूया आता पुढच्या 4 षटकामध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं. समोर दहिसरसारखा एक बलवान, ताकदवर, शक्तिशाली संघ, ज्या संघाने मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या नावाचा एक दबदबा कायम ठेवलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाने आपल्या नावाची दहशत निर्माण केली. अनेक पारितोषिकं त्यांच्या नावावरती आहे आणि या संघामध्ये येणारे जे यंगस्टर ते देखील प्रभावित करत आहेत. सातत्याने राहुलने या संघासाठी खोऱ्याने दावा केला, पण कुशल नेतृत्व आपण बघितलं तर महेंद्रचं सातत्याने आपण बघत आलेलो आहे. आणि आता मैदानावरती महेंद्र 5 वरती खेळत आहे. जे 1 डाऊनला बॅटिंगला आले होते, वेगवेगळ्या पोझिशनवरती बॅटिंग करत असतात. कधी सलामीला येतात, कधी 3rd प्लेसला, कधी 4th प्लेसला. जशी परिस्थिती समोरचा संघ त्यानुसार त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळत आहेत. ओ, कट करतायत. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. झेल त्या ठिकाणी टिपलाय हर्षदने आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आपण बघतो महेंद्र भोईर. येतोय रिलीज स्प्रे हवा आहे. तर रिलीज स्प्रे त्या ठिकाणी हवा आहे बघा. फर्स्ट एड बॉक्स असेल त्यातून काढून द्या. स्क्रीनवरती बघू शकाल आमचे मान्यवर अत्यंत सुंदर व्यासपीठ आणि मान्यवरांची रेलची अगदी पहिल्या दिवसापासून. मान्यवर प्रेक्षक खरं तर मकर संक्रांत चषक यांचं नातं फार जुनं आहे. 56व्या वर्षामध्ये आपण आहोत. सातत्याने मान्यवरांची गर्दी आपण पहिल्या दिवसापासून बघतोय आणि या गर्दीमध्ये जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल या गर्दीमध्ये प्रचंड वाढ तुम्हाला बघायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शेवटच्या दिवशी हे संपूर्ण स्टँड्स तुम्हाला भरलेले दिसतील, मैदानाच्या सभोवती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. प्रेक्षक कुठल्याही स्पर्धेचे बॅकबोन असतात आणि प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा, एखादा कार्यक्रम जरी तुम्ही आयोजित केला तरीही जिथे पाहुणे नसतील तर त्या कार्यक्रमाला अजिबात शोभा नसते. तसंच क्रिकेटचं मैदान असू द्या,
प्रेक्षकांची गर्दी असेल तर तुमची स्पर्धा यशस्वी आहे असं नेहमी म्हटलं जातं. आणि मकर संक्रांत चषकशी या सगळ्या प्रेक्षकांचं फार जुनं नातं आहे आणि प्रेक्षक नेहमीच ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी येत असतात. त्यांच्या बसण्याची व्यवस्था आयोजकाच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने केली गेलेली आहे. स्टँड्स उभे केले गेले आहेत आणि अत्यंत सुंदर असा वातावरण निर्मिती क्रिकेटला पोषक ही वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. प्रथमेश राहुलसाठी न्यू बॅटर राहुल. फुलटॉस यावेळेस मात्र मिस केला आहे. बॅटची एज लागून मागे येतोय. माहिती आहे राहुलला की मिस झाला आहे. मोठा फटका कन्वर्ट करू शकले असते या चेंडूवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण. हा फुलटॉस चेंडू होता, ऑफ स्टंपवरती होता. बॅटची हलकीशी एज लागली, संपर्क झाला नाही. यशांच्या मागे रणदीप विकेटकीपरच्या भूमिकेत आपण बघतायत. अत्यंत अनुभवी असा खेळाडू ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी किपिंग करत असताना बॉलिंग मार्कवर प्रथमेश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतायत. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होतोय, सफल. राहुलचं अकाउंट ओपन होतोय चौकाराने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकात. तोच प्रयत्न होता त्याच फटक्याचा. राहुल ऑन साईडला खेळणं पसंत करतो. त्याचा जो आपण स्टान्स बघितला तो नेहमी थोडासा क्रॉस उभा राहतो. शिवनारायण चंद्रपाल वेस्ट इंडिजचा माजी कसोटीपटू हा देखील असाच उभा राहायचा. त्याच पद्धतीचा स्टान्स आपण बघतायत राहुलचा. पण असं नाही की ऑन साईडलाच खेळतो, ऑफ साईडलाही तो खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळत असतो. राऊंड द विकेट येते प्रथमेश. चांगला चेंडू पायामध्ये होता. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला. फिल्डर डीपमधून येत आहेत. अतुल चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत दैसर संघाने. टार्गेट आहे एकूण 42 धावांचं. अजून इथून 31 धावांची गरज आहे. धावसंख्या जरूर कमी आहे पण इथून संदप संघ देखील फाईट देण्याचा प्रयत्न करतोय. पाटील 11 संदप मैदानावरती टॉस गमावल्यानंतर प्रथम त्यांनी बॅटिंग केली आणि खूप चांगली बॉलिंग. दैसर नेहमीच त्यांच्या चांगल्या बॉलिंगसाठी ओळखला जातो. या संघाने या मॅचमध्ये तशीच गोलंदाजी केली आहे. प्रथमेश पुन्हा एकदा तयार होते. थोडंसं रनवेमध्ये थांबवले अंपायरने कारण बॅटर त्या ठिकाणी तयार नव्हते आणि त्याच कारणास्तव पंचाने एक हात बाहेर काढून प्रथमेशला थांबवलं. प्रथमेश ओ हो काय आवाज आला आणि गेलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सिक्सर. डिलिव्हर्ड. काय सुंदर कॅमेरावर काय बघा, काय जबरदस्त चेंडूला फॉलो केलंय. अत्यंत अनुभवी ही संपूर्ण टीम आमची. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झालेल्या आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गुडघ्यावरती आले, ऑन साईडला खेळले. ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये. सुंदर फुटवर्कचा वापर केला होता. लेंथ लवकर पिक केली होती. विशेष म्हणजे मेरिटवरती खेळले. राऊंड द विकेट पुन्हा एकदा प्रथमेश अजयसाठी. ओ यावेळेस मात्र अजयची शक्यता. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होतो अजय. चांगलं कमबॅक प्रथमेशचा. मागचा चेंडू बॅटच्या अगदी संपर्कात दिला होता, रडारमध्ये दिला होता. हा चेंडू उसळणारा होता. गुडलेतवरनं टॉस केला होता. अजयला बॅकफुटवरती ढकललं. हा चेंडू अजयला समजलाच नाही, उमगलाच नाही. बॅटची एज लागली आणि अजय मात्र परतलाय प्रथमेशकडे झेल देऊन डगआउटच्या दिशेने. केतन म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेटचा बायकर मॅन. आपला अभिमान, आपला स्वाभिमान. या खेळाडूने खरोखर यशाचे उंचच्या उंच शिखर फार कमी वयात, कमी वेळेत सर केली आणि आज आपल्या सगळ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा प्रथमेश. पंचांच्या सूचना येतात आणि आमचं हे
आमचे DJ ऑपरेटर त्या ठिकाणी बघू शकाल. संगीत कक्ष अत्यंत सुंदर संगीत, यंदा साऊंड क्वालिटी अत्यंत चांगली आहे. सगळ्यांनी कौतुक केलेले आहे आणि कौतुकाची थाप DJ ऑपरेटरच्या पाठीवरती प्रतीक चौधरी काटेचे आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आहे. साऊंड क्वालिटी खूप चांगली आहे, दर्जेदार संगीत देखील सादर करत आहेत. क्रिकेटशी आता DJचं समीकरण हे फार जुनं झालेलं आहे. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण प्रत्येक ठिकाणी बघत असो. अत्यंत चांगलं संगीत आणि DJ ऑपरेटर चांगला असला की एक माहोल क्रिएट होतो, ती वातावरण निर्मिती ते करत असतात. वेळ जास्त घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करा प्लीज. 17 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये. धावांची गती 8.5ची आपण बघतोय. 25ची गरज आहे अजूनही 18 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर अतुल पाटील. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पडल्यानंतर निघतोय, वाईड लाईनच्या बाहेर गेलाय. त्याच कारणासह अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे वाईट बॉलचा इशारा करत आहेत. अंपायर अत्यंत चांगले अंपायरिंग सातत्याने आपण बघताय. दुसऱ्या दिवसामध्ये रमेश म्हात्रे उर्फ मेक्या, संदीप पाटील उर्फ सँडी, त्याचबरोबर प्रसाद सहस्रबुद्धे, तिघांनी ओपन क्रिकेटही खेळलेले आहे. प्रचंड तर बॉलिंग मार्कवर अतुल पुन्हा एकदा उर्दी विकेट. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम होते. 2 धावा येतील का? हो नाही. कन्फ्युजन झालंय, तालमेल बिघडला, समन्वयता त्या ठिकाणी बघायला मिळाली नाही आणि इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आकाश. अत्यंत चांगला आहे. मागच्या 1-2 हंगाम थोडेसे खराब होते, पण यंदा हा संघ पूर्ण ताकदनिशी लढतोय. हो उडावलाय, जाईल का? आणि हो गेलाय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. येतो हा षटकार. आणि 6 धावा येतात. 25 ही धावसंख्या. आता 17ची गरज आहे 16 चेंडूमध्ये. प्रथमेश वारंवार फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत, प्रयत्न करतायत मॅचमध्ये येण्याचा. अतुल पुन्हा एकदा उर्दी विकेट राहुलसाठी. ओ हो फटका फसलाय का? आणि झेल तिथे मात्र रिले कॅच. शुभमने टिपलाय, प्रथमेश कडनं सुटला, राहुल बाद होतोय. वाघाची शिकार आणि जबरदस्त धक्का. 5वा. गरजेत 15 चेंडूमध्ये अतुलने काय जबरदस्त कमबॅक केला. या आधीच्या चेंडूमध्ये एक षटकार आला, त्यानंतर हा उसळणारा चेंडू. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटच्या टोवरती वर लागला, आउटसाइड एज होती आणि काय सुपर झेल आपण बघितला. शुभम आले त्या ठिकाणी कव्हरिंगला. ही फार मोठी गोष्ट आपण बघतायत. चांगल्या पद्धतीने झेल स्वीकारला गेला. बॅट्समन मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी येत आहेत. आदित्य सोमनाथच्या सोबतीला 5 विकेट गमावलेले आहेत, अजूनही 17 करायचे आहेत. काय जबरदस्त फाईट संदर्भ संघ देतो. 41 ही धावसंख्या धावपलकोती लावल्यानंतर एक जबरदस्त बॅटल मैदानावरती आपण बघतायत.
हलक्या हाताने प्लेस करतायत. प्रथमेश वेगाने लॉंग ऑफरने गेल्यात. सुपर फिल्डिंग प्रथमेश, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. सिंगलने धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचते आपण बघतायत. तर भगवान दादा भोईर यांचं आगमन होतंय. स्वागत आहे आपलं. मॅन फ्रॉम गेसर निळजेपाडा. गेसर संघ खेळणार आहे पुढच्या मॅचमध्ये कौसा संघाविरुद्ध. आणि कौसा गेसर या गावातून कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आला असाल मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ड्राईव्ह करतात. फिल्डर आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नचिकेत होते. केवळ एक धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले. 27 धावा विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 15 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू शिल्लक आहे. सामना क्लोज येताना आपण बघतायत, पण एखाद दुसरा मोठा फटका आला तर मग दैसरला तो फायदा होईल. हवेत आहे हा चेंडू. प्रथमेशच्या डोक्यावरनं गेलाय सीमारेषेबाहेर. टायमिंग बेमिसाल होता आणि या षटकाराने बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने खेळला होता आदित्यने फटका. अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवला होता. टायमिंग किती सुंदर झालं आणि त्यामुळे लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर केली या चेंडूने. आणि अशा प्रकारे या षटकाराने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण झालेली आहे ती म्हणजे 33. नऊची गरज. 4.5 धावांची आवश्यकता प्रति ओव्हर मागे. काय टायमिंग झालं होतं. आदित्यचा तो फटका आपण बघितला, फार दूर ठेवला होता आणि टायमिंग इतकं बेमिसा झालं. बॅटचा स्विंग जबरदस्त आपण बघितला, परफेक्ट मिडल झाला. एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा क्लिअर केली. सामना आता 12 बॉल 9ची गरज आहे. सामना क्लोज येतोय, पण बघूया दैसरकडे बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे, त्यामुळे चिंतेची जास्त गोष्ट नाही आहे. बॉलिंग मार्कवर हर्षल. फुलटॉस आहे यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय हा चौक. पाणी का पाणी. इनरे चेंडू मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावपलक होते 4 धावांची गरज आहे केवळ. सामना आता एका बाजूने झुकताना आपण बघताय. तर गेसर संघ किंवा प्रत्येक संघाला सूचना असणार की येताना आपण मुख्य प्रवेशद्वारातून या. मैदानाच्या कुठल्याही इतर ठिकाणावर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. एखादा खेळाडू जरी आला तर फलंदाज बाद झाला अंपायर या ठिकाणी सांगतायत. आणि बघा कुठल्याही ठिकाणावर येऊ नका, पॅनल्टी लागू शकते. ती पॅनल्टी किती रनची असेल? 2-3 धावांची असू शकते. त्यामुळे प्रत्येक संघालाही सूचना आहे की 11 खेळाडू तुमच्या मैदानावरती जेव्हा उतरतील मुख्य प्रवेशद्वारातूनच ते आत आले पाहिजेत आणि मैदानात उतरले पाहिजेत, अन्यथा पॅनल्टी लागेल. याची नोंद प्रत्येकाने घ्या. नंतर कुठलंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही किंवा आम्हाला माहिती नव्हतं. तर लक्षात असू द्या, नियमांच्या बाबतीत नक्कीच आपण ते नियम काटेकोरपणे त्याचं पालन करायला हवं. तर 4ची गरज 10 चेंडूमध्ये. न्यू बॅटर मैदानावरती आलाय त्या ठिकाणी अक्षय पाटील. नॉन स्ट्राईकला आदित्य.
बॅटची एज ऑन साइडला फील्डर स्क्वेअरच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धाव्याने आता मात्र इक्वेशन आपण बघू शकाल 2 धावांची आता गरज आहे विजयासाठी. सामना असं वाटलं होतं रंगेल पण त्यानंतर आदितीचा जो षटकार राहुल बाद झाल्यानंतर थोडीशी रोमांचकता निर्माण झाली होती. पण दैसर संघ सहजासहजी हार मानणारा नाही आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप जर तुम्ही बघाल तर 8-9 बॅट्समन त्यांच्याकडे शेवटपर्यंत बॅटिंग करणार आहेत. शफलून घेण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. धावचीची संधी ती देखील दवडलेली आहे. हा डॉट बॉल येतोय. अपील त्या ठिकाणी करतायत प्रथमेश. अशा प्रकारे आपण बघतायत हा डॉट बॉल. इक्वेशन अजूनही 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील एकूण 8 चेंडू 2 धावांची गरज. बघूया या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये हा सामना संपतोय का की पुढच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाते. अंपायर चर्चा करतात त्या ठिकाणी काहीतरी प्रश्न निर्माण झालेला आहे. पुढची मॅच रियांश 11 गावदेवी गेसर वर्सेस आई गावदेवी अंकुश 11 कौसा. दोन्ही टीमने तयार राहायचं, येऊन थांबायचं. बघा मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानावरती उतरायचं आहे प्लीज. अखेरची मॅच पहिल्या फेरीतील गावदेवी RM11 सोनारपाडा वर्सेस कोळेगावमध्ये असणार आहे. पण त्याआधी घेसर आणि कौसा. हो यावेळेस हा डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर सरळ निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक असतील 7 आणि करायच्या धावा 2. विकेटचा आपण विचार केला तर संदर्भचे 7 विकेट गेले आहेत आणि दैसरचे 6 गडी बाद झाले आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय फाईन लेगला. 1 धाव इथून मिळते. धावांची होते बरोबरी इक्वल झालेले आहे. आता 7 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 1 धावेची गरज असणार आहे. 6 बॉल 1. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण बघतायत 4था सुरू आहे पहिल्या फेरीतील. संदर्भ आणि दैसरमध्ये दैसर संघाला 7 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. यानंतर आणखीन एक जबरदस्त बॅट आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रत्येक संघाला ही सूचना असणार आहे. वेळेच्या बाबतीत प्लीज कॉपरेट करा. सगळ्या मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत जात आहेत त्यामुळे तो वेळही खर्च होतो आहे. त्यात अधूनमधूनही खेळाडू एकत्र येत आहेत, टीम मिटिंग येत आहेत. पण गरज असेल तर ठीक आहे, पण नाहक एकत्र येऊ नका. काही सिनियर खेळाडू असतील ते डिसिजन घेतील, पण बाकीच्यांनी बाउंड्री लाईनवरनं आतमध्ये येणं उगाच असं खरं तर ते वेळ वाया घालवण्यासारखं आहे. 6 बॉल 1ची गरज. हवेत होता पण इथे धोका पत्करलाय आणि अशा प्रकारे ही 1 धाव इथून होते पूर्ण आणि सामना जिंकलेला आहे. नीता स्मृती गावदेवी दैसर संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक पाटील 11 संदर्भ संघ तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर कोण असेल तर सामनावीर आहे सुमित, ज्याने 2 षटकं हाताळली.